नाही नाही नको रडू. रस्सा नको रडू ना. इशू कशाला एवढा इशू करतेस मला कळत नाही. नको ना. नको हे घे, हे तू टिश्यू घे. नको रडूस प्लीज प्लीज नको रडूस. तू इथे ये. अगं हो हो प्रिया हो तू थांब ना. काय करताय तुम्ही. नका ना रडू. तुम्ही का रडताय मला कळत नाही. आपल्या हातात आहे का सगळं आता. अरे Hello? मी काय करणार सांग. येस हॅलो या नो प्रॉब्लेम. येस हो मी मेल केलेला आहे. येस मेल हो मी केलेला आहे. प्लीज डू द नीडफुल. या ओके चल थँक्यू. येस हॅव अ गुड डे. येस गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग येस गुड मॉर्निंग. मिस ईशा मी तुम्हाला काही डॉक्युमेंट्स तयार करायला सांगितले होते ते तयार आहेत. गुड मला ते लगेच पाठवा. आणि मिस रसिका Sir. आपले सनी डेव्हलपर्सचं टेंडर भरायचं आहे आज राईट. येस मला ते दुपारपर्यंत मिळायला हवं. हो, sir. आणि मिस प्रिया येस प्लीज मीट मी इन द कॅबिन राईट. आपल्याला आजचा दिवस शेड्यूल करायचा आहे. आणि मिस्टर ओंकार आपलं पॉवर. नाही, sir. मिस्टर ओंकार व्हॉट आर यू डुईंग हिअर. तुम्ही इथे काय करताय. तुमचं आज आपल्या वेगळ्या ब्रँचमध्ये जॉईनिंग होतं ना. येस सर. तुम्हाला ट्रान्सफर लेटर दिलं होतं मी. तुम्ही इथे काय करताय. तुम्ही तिथे असणं अपेक्षित आहे आज. हा सर पण मग इथे काय करताय. नाही सर माझ्या काही पर्सनल बिलॉंगिंग्स राहिल्या होत्या ऑफिसमध्ये. अच्छा ओके बरं त्या पटकन कलेक्ट करा आणि वेळेत पोचा. हा इकडे जा त्या दुसऱ्या ब्रँचला. तिथला बॉस माझ्या इतका कॉपरेटिव्ह नाहीये. हा छान काम करा. मेक मी फील प्राऊड. ओके Yes. चलो सी यू. गुड टू सी यू. बाय. सर येस मिस रसिका बोला. आम्हाला बोलायचं होतं सर तुमच्याशी थोडं. आम्हाला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना. आम्हाला मुलींना बोलायचं आहे सर तुमच्याशी. अच्छा मुली म्हणजे तुम्ही तिघी. मॉर्निंग वाईफ गंमत केली. ओके सॉरी. ओके आय एम सो सॉरी. बोला. सर ओंकारची ट्रान्सफर कॅन्सल करा ना सर प्लीज. सर प्लीज प्लीज त्याला इथे ठेवा ना प्लीज. रिक्वेस्ट करतोय सर प्लीज. प्लीज हात जोडते सर. काम डाऊन. एक बापरे एवढं काय झालंय. हा म्हणजे का मी कॅन्सल करायची त्याची ट्रान्सफर. काय झालं एवढं. सॉरी सर तो गेला ना तर आम्ही फक्त मुली राहतो सर. हा सर तो एकटा पुरुष एम्प्लॉई आहे सर. ए मिस प्रिया काय बोलताय. अहो मी पण आहे इथे. हा इथेच असतो मी आतमध्ये. सर हो तुम्ही आहात म्हणजे पुरुष आहात तुम्ही पण तुम्ही बॉस आहात ना. तुम्ही एम्प्लॉई नाही आहात आणि तुम्ही आत कॅबिन मध्ये असता. अरे यात रडण्यासारखं काय. आणि मी आत असतो तर मी काय करू मग. मी माझी केबिन सोडून बाहेर येऊ का बसायला. नाही सर नाही. एक मिनिट पहिले तर ना शांत व्हा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मला एक कारण सांगा की तुम्हाला हा का हवा इथे. सर त्याचं असं आहे ना की ओंकार आमचा मित्र आहे सर. हो सर तो नसला तर आम्ही कसं. नाही राईट आय कॅन अंडरस्टँड. आपण खूप वर्ष एकत्र काम करत असतो. चांगली मैत्री होते. आय कॅन अंडरस्टँड. बट डोंट वरी. तो गेल्यानंतर तुम्ही हवं तर मला मित्र करा. मी होईन तुमचा चांगला मित्र. नाही सर तुम्ही नको सर. मी का नको. सर तुम्ही मैत्रीत बोट दिल्यावर हात धरणारे वाटतं सर. याचा अर्थ काय. याचा अर्थ काय. आय मेंट टू से की सर तुम्ही बॉस आहात हा. ना तर आम्ही मैत्रीचं बोट पुढे हा. गेल्यानंतर तुम्ही अधिकारवाणीने हातच धराल ना सर. कसं म्हणायचं. तसं फादर फिगर. ओ अच्छा या राईट येस. पण ओंकारचं तसं नाहीये सर. ओंकार मैत्रीत बोट दिल्यावर फक्त बोटच धरतो आणि इतकं छान बोट धरतो ना सर. खूप छान बोट धरतो. मला मुळात कळत नाहीये हा क्रायटेरिया काय आहे. एक मुलगा बोट धरतो. बरं धरतो ते धरतो छान धरतो म्हणजे काय करतो. हा काय क्रायटेरिया आहे. खरंय पण मला एक कळत नाहीये. मी याला इथे का ठेवायचं ऑफिसमध्ये. हा ऑफिसचं काम करत नाही चालेल पण हा बोट छान धरतो. हायर मॅनेजमेंटला मी सांगायचंय मस्त बोट धरतो सर हा छान. तुम्ही या कधीतरी. हा बोट धरतो सर. या ना या सर. पीपीटी साठीचं बोट हा धरतो सर. सर तुम्ही आता बोट धरून बसू नका सर. मी नाही धरलंय बोट.
सर म्हणजे बोट सोडा. मी धरलंच नाहीये बोट. अहो सर बोटाचा विषय सोडा म्हणतेय. सॉरी नो नो नो. तो काम केवढं चांगलं करतो ते बघा. नाही 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 डोंट गिव्ह मी दॅट कामाविषयी त्याच्याबद्दल तुम्ही बोलू नका. sir. नाही आत्तापर्यंत त्याने माझ्याकडे सबमिट केलेल्या फाईल्स तुम्ही पाहिलेल्या आहेत? पाहिल्यात का? नाही सर. एकही फाईल त्याने जशीच्या जशी पाठवली आहे तशीच्या तशी मी वर नाही पाठवली. प्रत्येक फाईलमध्ये काहीतरी चुका, प्रत्येक फाईलमध्ये काहीतरी करेक्शन. हे याचं काम आहे. याची साईड घेऊ नका, याच्या बाजूने बोलू नका. मी आत्ताच सांगतोय, कळलं? ओके मॅनेजमेंटला मी हे नाही सांगू शकत हा एम्प्लॉई काम चांगलं नाही करत पण हा बोट चांगलं धरतो याला घ्या, असं नाही सांगू शकत मी. मला काही ऐकायचं नाहीये. पटापट कामाला लागा आणि यू बेटर लिव्ह. चलो. Yes, sir. सर 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 नको. अरे काय आहे? सर ऐका ना सर. सर ओंकार ऑफिस मध्ये असला की आम्हाला फ्रेश वाटतं सर. हो सर. सर आम्ही डेस्कवर काम करत असतो, खूप बिझी असतो. तो असा अधूनमधून येतो आमच्या जवळ आणि आम्हाला जोक सांगतो सर. जोक सांगतो. मग असं खुदकन हसायला येतं आणि मग दिवस असा एकदम फ्रेश जातो सर. वाईफच बदलते. भारी वाटतं. हा नाही आय कॅन अंडरस्टँड की कुणीतरी जोक सांगितल्यानंतर वाईब बदलते. मी सांगेन जोक, मला येतच चांगले चांगले जोक. इनफॅक्ट मला आत्ता सुद्धा एक जोक माहिती आहे, मी लगेच सांगतो. एक नवरा बायको असतात. त्यातली बायको नवऱ्याला म्हणते ते शेजारचे बघा आपल्या बायकोला घेऊन फिरायला जातात, तुम्ही कधी जाणार? तो म्हणतो की मी विचारलं तिला, ती नाही म्हणाली. ओके या. सर हा ऍक्च्युली जुना जोक आहे, म्हणजे हा गेल्या वर्षीच फॉरवर्ड वर आलेला आहे, त्यामुळे हसायला येणं शक्यच नाही ना सर. पण ओंकारचं तसं नाहीये, त्याच्याकडे फ्रेश स्टॉक असतो कायम. तो रोज नवीन ओंके ऐकव ना एखादा. ओंके एक जोक ऐकव. नाही. नाही त्यांना दाखव ना ओंके एक जोक ऐकव ना. ओंकार जाता जाता एक जोक झाला पाहिजे यार. लास्ट टाइम गोंधळ कमी करा आणि तू ऐकव. एक जोक ऐकव बाबा ऐकव. ऐकव जोक ऐकव. सरांचा आग्रह आहे म्हणून. आग्रह नाहीये माझ्याकडे पर्याय नाहीये म्हणून ऐकव. हा नाही. ऐकव ना. चल चल चल. एकदा काय होतं, एक कावळा आणि चिमणी फिरायला जातात. याच्यात काय हसण्यासारखं? कावळा आणि चिमणी फिरायला गेले याच्यात काय? जोक सांगतोय. सांग तू तर सर. एकदा कावळा आणि चिमणी फिरायला जातात. तर चिमणी एका बाजूला वळते, कावळा वळत नाही. का? का कारण कावळा म्हणतो का वळा. का मला वाटलंच होतं असं काहीतरी. होता जीव इतका त्या विनोदात? एवढं करणं इतका होता? तेवढा ह्युमरस होता तो विनोद? हा? आणि ही काय पद्धत आहे हसण्याची? ही अशी पद्धत आहे? असे हसतो आपण कॉर्पोरेट मध्ये? नो सर. काही एक असतं की नाही काहीतरी? Yes, sir. मॅनर्स बिनर्स काही असतात की नाही? एक्झॅक्टली असं असतं ना. Sir, secretly he knows it, sir. एक्झॅक्टली. हे काय हे काय आहे? हा? सर ऍक्च्युली तुमचा विनोद वाईट नव्हता सर, पण तुम्हाला परफॉर्म नाही करतायत सर. आ? म्हणजे ओंकारचे विनोदही चांगले असतात आणि तो परफॉर्म तर इतका हो, कमाल sir. करतो ना. म्हणजे सर मस्तच परफॉर्म करतो ओंकार. परफॉर्मन्स गेम चेंजर असतो. अच्छा म्हणजे. मग मी Actually, आता त्याचे चांगले विनोद ऐकायचे तिथे छान परफॉर्म करतो ते. सर मग मी सांगायचं काय हायर मॅनेजमेंटला की हा एम्प्लॉई काम नाही करत पण जोक सर काय परफॉर्म हे सांगायचं आहे का मी? Useless. हे सगळं सांगू नका मला तो काय करतो आणि काय नाही. काम करतो का ते विचारा. आणि आता मला जास्त गप्पा नको आहेत. मी आता परत सांगतोय कामाला लागा. चला पटापट कामाला लागा. सर ऐका ना, सर ऐका ना, सर. अरे काय आहे? Please, sir, last, sir, last. काय? Please, काय? ऐका सर. जोकचं सोडून द्या सर. जोकचं सोडून द्या. ओंकारची क्वालिटी ही आहे की सर कमाल फ्लर्ट करतो सर. फ्लर्ट करावं ना तर ओंकारनेच. हो सर. तू इथे ऑफिस मध्ये फ्लर्ट करायला यायचास? नो सर. मी काय ऐकतोय ओंकार? नाही तू सर. इथे फ्लर्ट एक मिनिट बाजूला तू इथे फ्लर्ट करायला यायचास? नाही सर. सर सर प्लीज त्याच्यावर ओरडू नका सर. तुम्हाला वाटतंय तसं खरंच नाहीये. मग काय म्हणताय? ते हेल्दी फ्लॉटिंग आहे, खूप हेल्दी फ्लॉटिंग. हा, sir. हेल्दी हा, हा. म्हणजे एकदम- कसं असतं माहितीये, आता फॉर एक्झाम्पल आज सकाळी तो आला ना, आल्या मला म्हणाला ए तुझ्या कानाला चंद्र चिकटलाय बघ. एकदम मूडच बदलला. ते जाऊ द्या. हा टॉप
ऍक्च्युली माझ्या ताईचा आहे आणि मला अजिबात आवडत नाही. पण इस्त्री केलेला एकच टॉप होता, त्यामुळे ती म्हणाली हाच घालून जा. आणि मला असं झालं की पण नाही छान दिसत आहे, हा मला कसं तरी वाटतंय. त्यामुळे मी अशी उदास होऊन ऑफिसमध्ये आले होते. आय वॉज नॉट फीलिंग नाईस. पण मग हा आला सर, हा आला आणि काय म्हणाला सकाळी मला. मी म्हणालो की ईशा तू आलीस आणि ब्लॅक रोजचं गार्डन आल्यासारखं वाटतंय ग. म्हणजे मला अचानक आय स्टार्टेड फीलिंग ब्युटिफुल सर. हे फ्लर्टिंग करतो हा हे हो सर, म्हणजे ऑफिसमध्ये एखादा दिवस असा असतो की मूड लागत नाही, खूप प्रेशर असतं कामाचं, त्यावेळेला डेस्क जवळ येतो तो, ए ब्युटिफुल काय काय म्हणतेस, कसं झाला दिवस, असं येऊन चौकशी करून जातो सर. आम्हालाही असं वाटतं कुणीतरी आहे ज्याला आमची काळजी आहे. फील सीन सर. Exactly. याच्यात यू फील सीन. हो सर, सर हो. आणि ना म्हणजे आमचा मूड ऑफ असला ना की त्याला लगेच कळतं सर. मी इथे ऑफ चेहऱ्याने बसलेले असते ना की असं येता जाता माझ्या खळीवरती काहीतरी काल काय बोलला होता. अरे रोज वेगवेगळं बोलतो काहीतरी. काहीतरी इंटरेस्टिंग होतं. सांग ना. काल 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 मी म्हणालो की प्रिया तुझ्या खळीच्या समुद्रात मी डुबकी मारू का ग. काय गोड आहे याच्यात, काय गोड आहे मला सांगा. अत्यंत बेसिक फ्लर्टिंग आहे हे, अत्यंत बेसिक. आणि असं फ्लर्ट येता जाता कोणीही करू शकतो, मीही करू शकतो, मी करत जाईन. नाही नको सर. का नको. तुमच्या फ्लर्टिंग मध्ये गरज दिसते सर. नाही तसं नाही. डोंट कव्हर अप. नाही ना. एक मिनिट, माझ्या फ्लर्टिंग मध्ये गरज दिसते म्हणजे. सर तुम्ही आमचे बॉस आहात, आम्ही एम्प्लॉईज आहोत, आमचं मन राखण्यासाठी तुम्ही असंच बोलता. तुमचं इंटेन्शन तसं नसतं. हे ना, वृत्तीच नाहीये तुमची फ्लर्टिंगची. ओंकारचं पण तसंच आहे, म्हणजे तो निस्वार्थीपणे आमच्याशी फ्लर्ट करतो. म्हणजे कसं असतं ना, मित्रत्वाच्या नात्याने ज्याला फ्लर्टिंग करायला जमतं ना सर, तो खरा पुरुष. ओंकार खरा पुरुष आहे सर, खरा पुरुष आहे. रसिका नाही, पुरुष नाही, पूर्ण पुरुष आहे तो. हे मला आवडलं. अरे ए, येस, पूर्ण पुरुष. अरे काय रे, अरे पूर्ण पुरुष काय पूर्ण पुरुष, मग मी काय पूर्ण पुरुष नाहीये. मी कॉर्पोरेट पुरुष आहे, मी वेगळा असतो, मी पावसाळा असतो. मी काय, मी आहे ना पूर्ण हो, पुरुष. सर, तुम्ही आणि एक मिनिट, तू काय केलंयस असं नेमकं, तू असं नेमकं काय केलंयस, इतकं का बोलतायत या. सर, खरं खरं सांग काय केलंय. सर मी काहीच करत नाही सर. माझं कौतुक होतं सर, मी काहीच करत नाही सर. खरंच सर. हो सर लहानपणापासून माझ्या बाबतीत असंच घडतंय सर. कसं रे, कसं. सर मी एवढूसा होतो तेव्हा मी असा एक निरागसपणे उभा राहायचो. त्या सिनियर मुली यायच्या आणि अले आणि गालाची अशी पापी घेऊन जायचे सर. नॉट सरप्राईज. आय रिअली माझा कदाचित सर प्रबळ असेल सर. माझा शुक्र प्रबळ असेल सर माझा. आय डोंट नो सर. म्हणजे उंचवटा मला दिसत पण नाहीये. डायनामाइट पर्सनॅलिटी आहे सर माझी. असं कोणी येतं आणि असं ढुफ असं होऊन जातं सर. उगाच नाही आम्ही त्याला पूर्ण पुरुष म्हणत. म्हणजे ना बायकांना असं नेहमी वाटतं की पुरुषांना ना त्यांच्या मनातलं कळायला पाहिजे, पण नाही कळत ग पुरुषांना. पण याला कळतं सर. याला कळतं. खरंच कळतं. म्हणजे कसं माहित नाही, पण माझ्या श्वासांवरनं त्याला कळतं की मी थकले. आय नो राईट. आय नो. आणि मग तो असं आपल्याही नकळत असं हळूच मागे येतो आणि असं नेक मसाज द्यायला लागतो ना. हे करता तुम्ही इथे येऊन. नाही सर. इथे येऊन तुम्ही आपल्या लेडीज स्टाफला मसाज देता मिस्टर ओंकार राऊत. नो सर. इट इज हे काय आहे? हे काय आहे? तुम्ही जर इथे येऊन हा मसाज पार्लर उघडलेला आहे, तर ज्या कामाचे कंपनी तुम्हाला पैसे देते ते कधी करता? नाही सर. मी ते सांभाळूनच सगळं करतो सर. ते सांभाळून? ब्रेक टाइम मध्ये सर. ब्रेक टाइम मध्ये करता हे? म्हणजे तुम्ही काम सांभाळता? काम सांभाळून कर. हो सर, काम सांभाळून. आपल्या कंपनीचा गेल्या महिन्याचा सेल्स रेशिओ सांगा. मी तुम्हाला एका प्रोडक्टचं डिटेल मागितलं होतं, त्याचे डिटेल्स सांगा. माहिती सर 4 पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करायला सांगितले होते, त्यातलं एक तरी आता बोलून दाखवा. सर फाईलवर एमओएम तरी दाखवा. नाही. दाखवा ना. सर तुम्ही उगाच चिडताय सर. हो सर. सर त्यापेक्षा ना तुम्ही एकदा ओंकारच्या हातचा ना हेड मसाज घ्या सर. इतकं रिलॅक्स फील होतं ना सर. तुम्ही रिलॅक्स होऊन ना त्याची कामं पण तुम्हीच पूर्ण करून टाकाल सर. आणि फक्त हेड मसाज नाही, तो नको असेल ना तर तुम्ही फूट मसाज घ्या. फूट मसाज
सर प्लीज ट्राय करा. हो सर, आणि फूट मसाज जरी झाला तरी त्याच्यानंतर बॅक मसाज नक्की ट्राय करा सर. Best. बरं, सर. बास बास. सर सर कोण असतोस तू? सर पूर्ण पुरुष सर. मसाज साठीच्या ह्या काय रिएक्शन आहेत? नाही सर या सर मी तुम्हाला दिला तर तुमच्या पण त्या मला नको देऊ मसाज. नाही सर. माझ्या ऑफिस मध्ये तू तुझा एक ओंकार सोना मसाज सेंटर सुरू केलेला आहे. नाही सर नाही सर हे काय आहे? नाही सर खरंच सांगतो मी. एक कलिग्सना जर त्रास होत असेल तर ऍज अ को एम्प्लॉई म्हणून मी त्यांना मदत करतो सर. जनसेवा करतो सर मी. ही जनसेवा आहे. हा सर. सर हे तर काहीच नाही सर, साड्यांचं. हो सर, त्याला साड्यांमधलं सगळंच कळतं सर. स्पेशली फॅब्रिक, इरकल कुठली, पैठणी कुठली, असं बघून हात न लावता ओळखू शकतो सर. सर, आणि फक्त साड्या ओळखू शकतो असं नाही सर, त्याला साड्या नेसवता येतात सर. आणि निर्या तर काय पाडतो. Perfect, sir. Perfect. ए, तुला आठवतं आपलं ते प्रेझेंटेशन होतं त्या दिवशी आपण साड्या नेसल्या होत्या. आता मला साडी नेसता येत नाही ना, त्यामुळे ताईने नेसवली होती आणि निर्या निसटल्या ना ग. मला असं एवढं रडायला आलो, मला कळेच ना आता काय करू. पण उंक्या तू होतास म्हणून त्या दिवशी मी वाचले रे, आणि मी तुला थँक्यू पण नाही म्हंटल त्या दिवशी. ठीक आहे गॉर्जियस, एवढं काय ठीक आहे. तुझ्यामुळे म्हणजे मला काय झालं असतं मग. एक्सक्यूज मी इकडे या. इकडे मला मन हँडसम. हँडसम पटकन नाही बोलता येतं तुला आता. हँडसम सर. ह्या काय म्हणाल्या आता? मिस ईशा काय म्हणाल्या आता? सर निर्या प्रेझेंटेशनच्या दिवशी, म्हणजे आपला ऑडिटर जेव्हा आपल्या कंपनीत आला होता त्याच दिवशी. करेक्ट. आणि ज्या दिवशी मी तुम्हाला त्याला आपले फ्युचर प्लॅन्स एक्सप्लेन करायला सांगितले होते, Right, sir. त्या दिवशी तुम्ही यांच्या साडीच्या निर्या नीट करत होता मिस्टर ओंकार राऊत. नाही सर, मी ऑडिट रूम मध्येच येत होतो सर. पण येता येता सर मध्ये पॅन्ट्री लागते ना, तर पॅन्ट्री मधनं मला या तिघींचा रडण्याचा आवाज ऐकू आला. म्हटलं तिघी का रडतायत, म्हणून मी आत गेलो तर ईशा एकटीच तिघां एवढी रडत होती. तर म्हटलं की काय घाबरले होते मी. झालं काय. तर तिच्या त्या निर्या सुटल्या होत्या. तर सर तुम्ही मला सांगा, एका बाईची साडी सुटली, तिच्या निर्या सुटल्या, तर मी ऑडिटरला भेटणं महत्वाचं आहे का तिला मदत करणं महत्वाचं आहे सर? अरे नालायका, हे मला नको सांगूस. काय महत्वाचं आहे ते. पण सर मला येतात ना, साडी नेसवता येते. मी काय, माझी लहान बहीण आहे ना, तिच्या बरोबर मी भातुकली खेळायचो, तर तिच्या सगळ्या बावल्यांना साड्या मीच नेसवायचो सर. तर तेव्हा काही नाहीये करण्यासारखं. करतायत युजलेस. इथे तुम्ही यांच्या साडीच्या निर्या नीट करत होता, तिकडे तो ऑडिटर माझं वस्त्रहरण करत होता. आय एम सो सॉरी सर. आता म्हणताय सॉरी? नाही सर, तुम्हाला मुद्दा नाही कळते सर. काय मुद्दा आहे? का ठेवायचंय मी याला ऑफिस? सर, जो पुरुष साडी नेसवू शकतो ना, त्याच्यावरती स्त्रिया विश्वास ठेवू शकतात सर. खरंच, सर, हे तुम्हाला नाही कळणार आहे सर. मला खरंच नाही कळत हे क्रायटेरिया. एका पुरुषाला साडी नेसवता येते म्हणून स्त्रियांनी विश्वास ठेवला. काय आहे हे? सर प्लीज माझा ऐका सर. सर, ओंकारला इथं कुठेही पाठवू नका सर, प्लीज. रिक्वेस्ट आहे सर. सर, असा पुरुष आमच्या आयुष्यात परत नाही येणार सर. हो, सर. आम्हा बायकांना समजून घेणारा एक पुरुष आमच्या आजूबाजूला आहे, यासारखं दुसरं सुखच नाहीये जगात सर. अग्री, आय सो अग्री. आणि सर, पुरुष लाख मिळतील, हजारो मिळतील, 1 करोड मिळतील, पण असा मनकवडा पुरुष खूप रेअर आहे सर. Actually, sir. मला माहिती आहे तुम्हाला पटणार नाही. मी एक्झाम्पल देते सर. सर पर्सनल आहे थोडं, पण आता बोलावं लागेल मला. बोला ना, सांगा. ईशान ईशा, ईशा, इतकं नको करूस रे, इतकं नको करूस. मी सर सांगा. मला 2 मुलं आवडायची आणि मला कळतच नव्हतं कोणाला हो म्हणू. सगळ्यांनी मदत करायचा प्रयत्न केला, मला उत्तरच मिळत नव्हतं, कळत नव्हतं काय करू. कधी वाटायचं हा, मग वाटायचं नको हा. पण ओंकारने मला 1 दिवस बसून समजवलं. 1 दिवस त्याने माझं ब्रेन वॉश केलं. मला पटवून दिलं की ते दोघंही नालायक होते माझ्यासाठी. मी पळवून लावलं त्यांना. त्यांनी वाचवलं मला. मी वाचवलं मला त्यांनी. तुम्ही किती साधे आहात कळतंय का तुम्हाला? हा मनकवडा नाही, हा महा चालू माणूस आहे हा. सर असं नका. याने तुम्हाला वाचवलेलं नाहीये, नको. याने फांदा मारलाय दोन्ही पोरांना. सर काय बोलताय? हा सर प्लीज सर, प्लीज सर,
तुम्ही माझी कुठेही ट्रान्सफर करा, मला वाटेल ते बोला, मला जंगलात पाठवा, वाळवंटात पाठवा, पण माझ्या स्त्री दाक्षिण्यावर असा संशय घेऊ नका सर, प्लीज सर. प्लीज सर प्लीज. सर ती दोन्ही मुलं तिच्यासाठी वाईट होती, मला माहिती आहे, मी बघितलं त्यांना, मी बोललोय त्यांच्याशी, आणि मी माझ्या या ईशाला त्यांच्या हातात देऊ मी सर? कसं बोलता तुम्ही असं? माझ्या ईशाला म्हणजे कोण काय कन्यादान करणार आहेस तू तिचं? नाही सर, पण मित्र तर आहे ना मी तिचा. मला सांग, 2 आठवड्यांपूर्वी मी तुला एका ब्रँचमध्ये पाठवलं होतं एक सेमिनार अटेंड करायला. तिथे तू गेलास आणि काय गोंधळ घातलास? काय सर? काय? तिथल्या मॅनेजरने फोन केला होता मला म्हणाला की हा तुमचा एम्प्लॉय इथे आलेला आहे आणि इथे बायकांचेच वेगळे खेळ घेत बसलाय, आणि तो तिथे त्यांच्यात रमला होता. बायका गोंधळल्या होत्या, नेमकं कोण आहे आपला मॅनेजर? हा त्यांच्यासोबत तिथे फ्लर्ट करत होता. याला मी ठेवायचं इथे कंपनीत? सर मिक्सअप होतो सर. नाही झाला पाहिजे मिक्सअप. या मिक्सअपच्या नादात ना कामाकडे लक्ष नाहीये त्याचं. सर खूप बोलताय सर सर. काही तुम्ही खूप बोलत वाटेल नाही. ते बोलताय सर, आणि आता आम्हाला सहन नाही होते सर, आम्ही नाही ऐकून घेऊ हो, शकत. सर. खूप अति होतंय सर. मी ह्याला बोलतोय तर तुम्ही ऐकून नाही घेऊ शकत. अजिबात नाही. नाही. शोर आहे? फायनल आहे? ऑफकोर्स सर, तुम्ही खूप बोलताय. ठीक आहे, तुम्ही तिघी फायर. सर कामावरून काढलंय मी तुम्हाला. असं नका म्हणू सर. अत्यंत टुकार कारण देऊन तुम्ही मला इथे आता थांबवलेलं आहे. मला म्हणालेलं आहे की ह्याला कामावर परत घ्या तर आम्ही काम करू, किंवा तुम्ही खूप बोलताय वगैरे वगैरे जे काय बोलताय ना सर. ते मला पटलेलं नाहीये. मी तुम्हा तिघींनाही कामावरून काढतोय आणि तुम्हा तिघींच्या जागी मी 3 पुरुष एम्प्लॉय अपॉइंट करतोय. सर असं आणि तू तर काळजीच करू नकोस. तुला ज्या ब्रांचला मी पाठवलंय ना तिथले सगळे पुरुषच आहेत. आता मजा कर. हा चल सर लगेच निघायचं. हा? सर ऐका ना सर, सर ऐका ऐका सर, ओंक्याला काढलं तरी चालेल, म्हणजे पूर्ण पुरुष वगैरे हे नसलं तरी चालणारच आहे. तुम्ही आहातच ना? हा, म्हणजे नाही सर, म्हणजे आम्ही करतो काम. आम्ही करू. हे फायनल आहे? हो, हो. कराल काम? करू करू. यू बेटर लिव्ह. येस सर, येस सर. कामाला लागा. एकदा विचार करा ना सर. गर्ल्स नका ना रडू. काय झालं? का रडताय? मी मिस करणार यार ओंक्या तुला. हो आय नो अरे ठीक आहे. हो नाही, आता मी ऑफिस मध्ये नसलो तरी तुमच्या मनात आहे ना. आपण एक व्हॉट्सअप ग्रुप काढू आणि रोज एक व्हिडिओ कॉल करू सकाळी. ओके? रोज एक जोक पण पाठवशील. हो